परमेश्वराने ही संधी दिली की तुमच्यामध्ये येऊन देवाचं वचन प्रचार करावं. सगळ्यांना मराठी समजतं ना? आणि विश्वास ठेवू की आज उद्या आणि परवा परमेश्वर त्याच्या वचनामध्ये राहून आपल्याशी बोलेल. आमेन. सर्वजण तयार आहात? कोणाला ऐकायला? मला का देवाला? माणसांशी बोलायची सवय असते आपल्याला आणि माणसांचं ऐकायची पण सवय असते, पण देवाशी बोलायची पण सवय नसते आणि देवाचं ऐकायची पण सवय नसते ना. मग ज्या वेळेस सवय नसलेली गोष्ट आपण करतो ना, थोडा त्रास होतो. बरोबर की नाही? समजतंय का? हा. ज्या गोष्टीची सवय नसती ना, ती करायची जर ठरवली तर त्रास होतो, पण जिची सवय असते तिचा त्रास होत नाही. एकमेकांशी गप्पा मारायला आपल्याला किती पण वेळ लावा, आपला वेळ कसा जातो आपल्याला कळत. पण देवाशी गप्पा करायला बसलो तर 5 मिनिटाच्या वर होत नाही. प्रार्थना, बरोबर आहे ना? प्रार्थना म्हणजे कोणाशी गप्पा करणे? देवाशी. पण लोक जर प्रार्थना करायला बसले ना, 10 मिनिटं 5 मिनिटाच्या वर प्रार्थना करत नाही, कारण सवय नाही ना कोणाशी गप्पा करण्याची. माणसाची गप्पा करण्याची सवय हवाला पण होती ना. आदाम आणि हवा माहिती का तुम्हाला? आदाम आणि हवा. आदाम देवाशी बोलायचा, हवा कोणाशी गप्पा करत होती? सापाशी. बोला, कोणाशी? कळतंय का? पाप का झालं? हवेने पाप का केलं? कारण हवा कोणाशी गप्पा मारत होती? सापाशी. बोला, कोणाशी? आपण पण बऱ्याचदा तसंच करतो, देवाशी गप्पा मारणं सोडतो आणि कोणाशी गप्पा मारत बसतो? सापांशी. बोला, कोणाशी? साप कसा चालतो? सरळ का वाकडा तिकडं? मग आपल्याला पण कसे लोक आवडतात? सरळ चालणारे आवडत, सरळ बोलणारे आवडत नाही.
कळतंय का मी काय सांगतो? आपली संगती, आपले मित्र, आपली सहभागिता, आपल्या सोबत चालणारे, आपल्याला आवडणारे, आपण ज्यांच्यासोबत जास्त वेळ घालवतो, हे सगळे कसे असतात? सरळ का वाकडे तिकडे ना? आणि देव कसा असतो? देव कसा बोलतो? कळतंय का मी काय सांगतो? पण आपल्याला सरळ ऐकायला आवडत नाही. आपल्याला कसं, आम्हाला खाऊ घाला पण असं नका, कसं असं म्हणतो ना आपण, असं न खाऊ घालता असं खाऊ घाला, बरोबर आहे की नाही? पण लक्षात घ्या, देव कधीच असं खाऊ घालत नाही. देव डायरेक्ट, बायबल देवाचं वचन मध्ये येशू ख्रिस्ताने सांगितलं शिष्यांना की तुमच्या 12 शिष्यांपैकी एक जण मला धरून देणार आहे, बरोबर आहे ना? मग शिष्यांनी विचारलं येशू तो कोण आहे? तर येशूने काय म्हटलं, ज्याला मी घास खाऊ घालेन तोच तो आहे, बरोबर आहे ना? मग येशूने त्याला असा घास खाऊ घातला का असा घास खाऊ घातला? कसा? सरळ. बोला कसा? जे आहे ते देव कसा करतो? सरळ. लक्षात घ्या. म्हणून आज, उद्या आणि परवा देव जसा बोलेल, कसा बोलेल? सरळ. पटेल तर घ्या, नाही पडणार तर परत द्या. समजते का? देवाचं वचन असंच असतं, पटलं तर घ्यायचं, नाही तर ज्याचं त्याला. बायबल देवाचं वचन म्हणतं, ज्या घरात तुम्ही जाल त्या घरात शांती असो, असं म्हणा. काय म्हणा? जर त्या घरात शांतीप्रिय व्यक्ती असेल तर तुमची शांती त्या घरात राहील, नसेल तर तुमच्या सोबत मी माझ्या गाडीत परत घेऊन जाईल. हालेलुया. देवाचं वचन, देवाचा आशीर्वाद हा तुम्ही जर घेतला तर मिळतो, नाही स्वीकारला तर परत जातो. समजतंय का? म्हणून या 3 दिवसांमध्ये परमेश्वराकडून जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर स्वीकारायचं. हालेलुया. आणि घ्यायचं. जर तुम्ही ते स्वीकारलं नाही तर ते परत जाणार आहे. लक्षात घ्या. आमेन. म्हणून परमेश्वर जो आहे तो सरळ आपल्याशी बोलेल. हालेलुया. थोडं आपण थोडं चुकतो का जास्त चुकतो? बरं सांगा ना, थोडं चुकतो का जास्त चुकतो? खरंच खरंच का ना? बापरे, मग तर खूपच फटके पडते. कारण आपल्या तोंडानेच बोलतोय आपण किती चुकतो. जास्त का कमी? हालेलुया. मी विश्वास करतो की या 2 दिवसात परमेश्वर आपल्या शांत पद्धतीने बोलेल. आमेन. देव आपल्यावर प्रेम करतो. किती जणांचा विश्वास आहे की नाही? बरं, प्रेम कशाला म्हणतात माहिती का? नीट लेकरं जर रडले ना, त्यांना बाहेर घेऊन जा आठवड्यात, बाकीच्यांना डिस्टर्ब नका होऊ. लेकरं रडले त्यांना शांत करा किंवा बाहेर घेऊन जा. आता नीट लक्ष द्या माझ्याकडे. देव आपल्यावर खूप प्रेम करतो, आणि ज्याच्यावर देव प्रेम करतो ना त्याच्या बाबतीत देवाला एकच गोष्ट वाटते. ज्याच्यावर मी प्रेम करतो ना, देवाला वाटतं मोबाईल सायलेंट करा. आता प्रत्येक सूचना द्यायला लागेल मला. पिक्चर बघायला जातात लोक थिएटरला. कुठं तिथं सुद्धा मोबाईल सायलेंट करून ठेवतात, कारण दुसऱ्याला डिस्टर्ब व्हायला नको. आपण तर कुठं बसतोय? देवाच्या मंदिरात. लक्षात घ्या, हा मोबाईल आहे ना घरीच फेकून यायचा. सगळ्यात मोठी अडचण आपला मोबाईल आहे आपल्याला. जर मोशेस पर्वतावर जर मोबाईल घेऊन गेला असताना देवाने पहिल्याच दिवशी त्याला खाली उतरून दिलं असतं. पण किती दिवस होता तो मोशे देवासोबत? 40 दिवस. तुला किती दिवस? कारण पूर्ण मन कोणाकडे लागलेलं होतं? हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे की आपलं मन पूर्णपणे देवाकडे लागावं. आमेन. मी तुम्हाला सांगतो, देव आपल्यावर खूप प्रेम करतो, आणि म्हणून ज्याच्यावर देव प्रेम करतो ना त्याच्या बाबतीत देवाला एकच गोष्ट वाटते, बाकी काहीच नाही वाटत. लक्षात घ्या. तुला घर भेटो ना भेटो, तुम्हाला गाडी भेटो ना भेटो, तुम्हाला पैसा भेटो ना भेटो, तुम्हाला सोनं भेटो ना भेटो, तुम्हाला चांदी भेटो ना भेटो, पण तुम्हाला स्वर्ग भेटलं पाहिजे. हालेलुया. कळतंय का? ही देवाची एकच इच्छा, बाकी काहीच नाही. बायबल मध्ये म्हटलेलं आहे, भिकारी लाजर आयुष्यभर आजारी होता का नाही? काय अंगाला पूर्ण फोड होते त्याला. बोला काय होते? फोड होते. बरा झाला का तो आयुष्यभर? त्याचे फोड बरे झाले का? भीक मागणं सुटलं का? आयुष्यभर त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडायचं. उष्ट खात होता. काय खात होता? आयुष्यभर त्याने काय खाल्लं? उष्ट खाल्लं. परिस्थिती बदलली का? चांगल्या घरात राहायला गेला का? चांगलं अन्न खायला भेटलं का? कपडे घालताच येत नव्हते, कारण अंगाला काय होते? आणि कोण येऊन साठायचे? कुत्रे. बोला, कोण येऊन साठायचे? भिकारी लाजराची परिस्थिती आयुष्यभर बदलली नाही, पण जेव्हा मेला तेव्हा कुठे गेला? मेला तेव्हा कुठे गेला? म्हणजे देवाला आपल्याला कुठे घेऊन जायचंय? काय द्यायचंय तुम्हाला आणि मला? स्वर्ग. बोला, काय द्यायचंय परमेश्वराला?
परमेश्वर तुम्हाला आणि मला स्वर्ग देऊ इच्छितो. हालेलुया. या जगामध्ये किती जगाल गॅरंटी आहे का? मी तुमच्या समोर आज उभा आहे, उद्या असेल याची मला गॅरंटी आहे का? तुमच्यापैकी बसलेल्यांपैकी मला कोणीतरी कागदावर लिहून द्या की 5 वर्ष मी अजून जगणार आहे. गॅरंटी आहे का? डॉक्टरकडे जाल, त्याला म्हणा माझं गॅरंटी कार्ड बनवून दे, मी किती दिवस जगेल, सांगेल का तो? डॉक्टर स्वतःची गॅरंटी देईल का? कोणीच स्वतःची वॉरंटी देऊ शकत, 1 दिवसाची सुद्धा गॅरंटी भेटत नाही. विचार करा, आपल्याकडे काहीच नाहीये. हालेलुया. आपण म्हणतो मी 60 वर्ष जगेल, 70 वर्ष जगेल. बिलकुल नाही. आज जगतो का नाही याची गॅरंटी नाही. म्हणून देव तुम्हाला आजचं जीवन नाही देऊ इच्छित, सार्वकालिक जीवन देऊ इच्छित. हालेलुया. जे जीवन कधी संपणार, जे आयुष्य कधी संपणार, जो आनंद कधी संपणार, जे सुख कधी संपणार, ते परमेश्वर तुम्हाला आणि मला देऊ इच्छितो. आमेन. जगामध्ये किती पण भेटलं तरी आपल्याला पूर्ण होतं का? अजून वाटतं अजून भेटावं ना. मन शांत होतं का? 2 गोट्या भेटल्यात अजून वाटतं अजून 2 टाकावे. खरं का खोटं आहे? अरे बोला ना. माणसाचा स्वभाव आहे ना. 1000 रुपये भेटले तर वाटतं 2000 भेटायला पाहिजे होते. अरे पण तुला 1000 पण नव्हते भेटले ना. लक्ष द्या, रस्त्याने चालता चालता 500ची जर नोट सापडली, खुश होतो आपण. काय होतो? पण नंतर मनात विचार होतो अजून 5-1000 सापडायला पाहिजे. ते 500 पण तुझे पण सापडले ना तुला, खुश हो ना. पण खुश होतो का आपण? कारण जगातली कोणतीच गोष्ट तुम्हाला खुश करू शकत नाही. लक्ष द्या, बहिणी बसलेल्या आहेत तिथं ना. बहिणींनी इकडे लक्ष द्या. नाताळ येतो ना, नाताळ डिसेंबर मध्ये येतो का नाही? काय आनंद होतो आपल्याला. आता काय घ्यायला जायचं आपल्याला? साड्या. बोला काय? खरं का खोटं? आता नीट लक्ष द्या. साड्या घ्यायची एवढी लगबग असते ना. पिंपळनेरला जाऊ, धुळ्याला जाऊ, का कुठं जाऊ, नवापूरला जाऊ असतं. बरोबर आहे की नाही? तर चांगली गोष्ट आहे. नाताळ येतो तर आनंद केला पाहिजे ना. मग बहिणी काय करतात? नवऱ्याला घेऊन जातात कुठं? दुकानामध्ये. आणि सगळे 10-15 दुकानं पालथे घालतात. कारण एका याच्यात पटत नाही. तो दुकानदार असा ढीग लावून ठेवतो ना. आणि सगळ्यात साड्या अशा करून ठेवतील आणि मग मला आवडली नाही तर नवऱ्याला असं वाटतं डोकं ठोकून घ्यावं कुठेतरी. कारण तो दुकानदार त्याच्याकडे रागाने पाहतो. तो म्हणतो कशाला घेऊन आला हिला? 50 साड्या बघितल्या तरी एकटी घेतली नाही. समजतंय का? एवढ्या साड्या उलगडल्यानंतर एक साडी पसंत करतात की नाही? नवऱ्याला सांगतात ही पाहिजे. बिचाऱ्याकडे पैसे नसतात तरी तो म्हणतो घेऊन टाक. कारण सण वर्षातून किती जायतो? एकदा. 500, 1000ची साडी घेतली, खुश, कारण मनासारखी भेटली. बरोबर आहे ना? आता नीट लक्ष द्या. मनासारखी साडी घेतात आणि 25 डिसेंबरला ती साडी घालून कुठे येतात? चर्चमध्ये. बोला कुठे येतात? घरातून निघीपर्यंत खुश होते का? कारण मला माझ्या मनासारखी साडी भेटली. हालेलुया. घरातून चर्च पर्यंत येऊन खुश होते. पण जेव्हा चर्च मध्ये येतात आणि स्वतःपेक्षा चांगली साडी दुसरीची बघतात, तेव्हा स्वतःचा आनंद काय होऊन जातो? कमी. मला ती कावर नाही भेटली. खरंय की खोटे? मग मला सांगा, खुश व्हाल का? ह्या जगातल्या वस्तू तुम्हाला खुश करू शकतील का? अजिबात नाही करू शकत. लक्षात घ्या. म्हणून देवाला माहितीये जग आणि जगातल्या गोष्टी मला तुम्हाला द्यायच्या, मला तुम्हाला स्वर्गातल्या गोष्टी द्यायच्या. आमेन. बायबलमध्ये लिहिलेलं एक वचन की जे डोळ्यांनी पाहिलं नाही, बोला जे डोळ्यांनी, जे कानांनी कधी ऐकलं आणि जे तुमच्या मनात पण आलं नाही, ते देवाने तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. हालेलुया. डोळ्यांनी पाहिलेल्या वस्तू तुम्हाला देव देणार, कानांनी ऐकलेल्या वस्तू परमेश्वर तुम्हाला देणार, आणि जे तुमच्या मनात आहे ना ते पण देव तुम्हाला देणार. याच्यापेक्षा काहीतरी अद्भुत परमेश्वरने ठेवले आहे. हालेलुया. स्वर्ग आजपर्यंत कोणी पाहिलं? आणि विश्वास ठेवा, ते स्वर्ग सगळ्यात सुंदर आहे. आमेन. जर जग देवाने एवढं सुंदर निर्माण केलंय तर विचार करा जिथं देव राहतोय ती जागा किती सुंदर असेल. हालेलुया. आदाम आणि हवेसाठी हे जग एवढं सुंदर देव निर्माण करतोय, तर जिथं सेनाधीश परमेश्वर स्वतः राहतोय ती जागा किती सुंदर असेल. आमेन. आणि आपल्याला देव कुठे घेऊन जाणार आहे? बोला कुठं? म्हणून देवाची इच्छा आहे तुम्हाला काही भेटो न भेटो जगामध्ये काय भेटावं? स्वर्ग. बोला काय भेटावं? आयुष्यभर झोपडीमध्ये राहिला तरी आनंद करा, कारण देव तुम्हाला कुठे ठेवणार आहे? आयुष्यभर गरिबीत राहिले तरी आनंद करा, कारण देव तुम्हाला कुठे ठेवणार आहे? आयुष्यभर आजारात जरी राहिले तरी आनंद करा, कारण देव तुम्हाला कुठे ठेवणार आहे? आयुष्यभर मजुरी केली ना तरी चालेल, पण देव तुम्हाला कुठे ठेवणार आहे? स्वर्ग. एकाच गोष्टीचा आनंद करा. आणि स्वर्गामध्ये ना तुम्ही आणि मी सोबतच राहू.
हालेलुया. इथं तुमचं घर वेगळं, माझं घर वेगळं आहे. इथं तुमची गाडी वेगळी, माझी गाडी वेगळी आहे. पण लक्षात घ्या, इथं तुमचे कपडे वेगळे, माझे कपडे वेगळे. तिथं सगळ्यांच्या कपड्यांचा ब्रँड एकच असेल. हालेलुया. तिथं सगळ्यांचं राहण्याचं घर एकच असेल. आमेन. सगळे सारखेच कपडे घालतील, सारखीच भाषा बोलतील, सारखंच अन्न खातील. आमेन. कळतंय का? एखादा श्रीमंत असतो, तो म्हणतो मला बॉयलर चालत, मी काय खातो फक्त बोकड्याचं किंवा गावठी कोंबडी, आपल्याला बॉयलर चालत. आपल्या गरिबांचं कसं असतं, जी भेटलं ते खायचं. स्वर्गात तसं राहणार. श्रीमंताचे लाड नाही, सगळ्यांना. हालेलुया. जे गरीब खाईल तेच कोण खाईल, कारण देव कोणालाच गरीब ठेवणार नाही. आमेन. आणि काय इथले श्रीमंत खातील? तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात श्रीमंत विश्वासी लोक आहेत. हालेलुया. कोण आहे सर्वात श्रीमंत? कोण आहे? विश्वासी लोक आहेत. तुम्हाला माहिती, जगाकडे पैसा आहे, जगातल्या लोकांकडे काय आहे? आपल्याकडे देव आहे. आपल्याकडे काय? जगातल्या लोकांकडे पैसा आहे. पैसा खाता येतो का? 500ची नोट कशी लागते? खाऊन पाहिली का? खाता येते का? तुम्ही बघा, श्रीमंत लोकांना डॉक्टर म्हणतात गोड खायचं, तिखट खायचं, बॉयलर खायचं, मटण खायचं, मासे खायचे, तेलकट खायचं, मसाल्याचं खायचं, चहा प्यायची, एवढं काय मीठ पण खायचं. मग मरा ना कशाला? काय कामाचा तो पैसा? मला सांगा, आहे का काही कामाचा? पैसा खाल, सोनं खाल, चांदी खाल, डॉलर खाल, नोटा खाल, खायला काय लागतं? अन्न. बोला काय लागतं? आपण भले गरीब असलो पण सगळं खाऊ शकतो. हालेलुया. माणूस पैशाने श्रीमंत नको, जगण्याने श्रीमंत पाहिजे. हालेलुया. कशाने श्रीमंत पाहिजे? जगण्याने. आणि विश्वासी लोक जगण्याने श्रीमंत असतात. आमेन. देव आपल्याला जे देतो ना, ते खायची पण शक्ती देतो. हालेलुया. श्रीमंताच्या लग्नामध्ये जाऊन गोड आपण खातो, ते बिचारे असे लागाळतात, कारण त्यांना डॉक्टरनी सांगितले खायचं. कळतं का मी काय सांगतोय? मग खरे श्रीमंत कोण? ते का आपण? कारण आपल्यासोबत कोण आहे? देव. हालेलुया. कळते का सगळ्यांना? आमेन. पहिली गोष्ट आज सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी साधारण लोक स्वतःला गरीब समजायचं नाही. लक्षात घ्या, कारण तुम्हाला आणि मला कोणी निवडलंय? जो परमेश्वर सगळ्या सृष्टीचा निर्माण. हालेलुया. स्वर्गाचा अधिकारी आहे, त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे, त्याने निवडलेलं आहे. हालेलुया. या 3 दिवसामध्ये आपण बघू परमेश्वराची इच्छा तुमच्या आणि माझ्या जीवनाबद्दल काय आहे. आमेन. एक वचन आपण काढू. चला, दुसरे करिंथ दुसरे पत्र, करिंथ दुसरे पत्र याचा 6वा अध्याय. करिंथ दुसरे पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 18 वाचा. आणि मी तुम्हाला पिता असा होईल. आता लक्ष द्या या वचनाकडे. परमेश्वराचं वचन असं म्हणतं, आणि मी तुम्हाला पिता असा होईल, तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल. आणि तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. आमेन. मी तुम्हाला काय होईल? पिता, आणि तुम्ही मला पुत्र आणि कन्या होतील, असं सर्व समर्थ प्रभू म्हणतो. हालेलुया. बरं, देवाला तुम्हाला आणि मला काय बनवायचंय? बरं, त्याची माझ्याकडे बघा, देवाला आपल्याला काय बनवायचंय? देवाचे विश्वासणारे ख्रिस्ती लोक देवाला बनवायचे का लेकरं बनवायचे? बोला, काय बनवायचे? बरं, तुम्ही चर्चला येतात, बाप्तिस्मा घेतला, बायबल घेतलं, ख्रिस्ती म्हणतात स्वतःला. लक्ष द्या, आपण स्वतःला काय म्हणतो? पण देवाची इच्छा काय माहिती का? तुम्हाला देवाने काय म्हणावं? स्वतःची लेकरं, मुलं आणि मुली. हालेलुया. आणि आपण देवाला काय म्हणावं? पिता. हे नातं तुमच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. आमेन. आज अनेक ख्रिस्ती लोक विश्वासी आहेत, विश्वासी आहेत, तुमची ओळख बऱ्याच लोकांची, पण अजून सुद्धा अनेक लोक देवाचे लेकरं झालेले नाही. त्याचं एक कारण आहे, ते आपण शिकणार आहोत. आमेन. देवाची इच्छा आहे तुम्ही माझी मुलं व्हा आणि माझी मुले व्हा. ही परमेश्वराची इच्छा आहे, मी तुमचा पिता होईल. आमेन. आता माझ्याकडे बघा, शिंदे सर म्हणतात, माझी ओळख आहे, तुम्हाला सांगतो. माझे मुलं आहेत, एक मुलगा 12वीला आहे, एक मुलगी आता 6वीला आहे. नीट लक्ष द्या. माझे मुलं, माझा मुलगा, आज त्याचा वाढदिवस होता, तो 12वीला आहे समजा. जेव्हा आम्ही घरात असतो आणि जेव्हा तो घरातून बाहेर जातो त्याच्या मित्रांसोबत किंवा शाळेमध्ये,
तो घरात असतो तेव्हा माझा मुलगा असतो, बरोबर आहे ना? घरातून बाहेर गेल्यावर माझा मुलगा नाही राहत का? नाही राहत का? राहतो का? नक्की. भले तो त्याच्या मित्रांसोबत फिरला तरी तो माझा काय? तो शाळेत गेला तरी तो माझा काय? नातं बदलेल का? ओळख बदलेल का? नीट लक्ष द्या. देव तुम्हाला का मुलं बनवू इच्छितो माहिती तुम्हाला? कारण जर तुम्ही त्याची मुलं झाले ना, मग तुम्ही चर्च मध्ये आले तरी त्याचे काय असाल, आणि बाहेर गेले तरी काय असाल, तुम्ही प्रार्थनेला बसले तरी तुम्ही त्याचे काय असाल, आणि तुम्ही काम करत असले तरी त्याचे काय असाल, तुम्ही वचन वाचत असाल तेव्हा पण काय असाल, मुलं. आणि जगातल्या लोकांसोबत फिरत असाल तरी तुम्ही काय असाल, मुलं. पण आजकाल तसं दिसत नाही, कारण आपण मुलं नाही, आपण भक्त आहेत. काय आहेत? अरे बोला, काय आहेत? विश्वासी. बोला, विश्वासी. म्हणून आपण चर्च मध्ये आलो का धार्मिक होतो, चर्च मध्ये आलो का काय होतो, आणि बाहेर गेलो का? मी नेहमी म्हणतो, चर्च मध्ये आले का दूध, आणि बाहेर गेले का दूध ना. मुलं अशी नसतात. मुलं जे असतात ना, चर्च मध्ये आले तरी देवाचे काय असतात, मुलं, आणि बाहेर गेले तरी काय असतात, देवाची इच्छा ही आहे. हालेलुया. अरे ह्या चर्च मध्ये आल्यानंतर तुम्ही तंबाखू खाणार नाही? खातात का इथं बसून? तंबाखू खातात का? दारू पितात? गुटखा खातात? वाईट बघतात का? वाईट विचार करतात का? नाही, कारण आपण इथं भक्त बनून बसतो. काय बनून बसतो? भक्त. आणि बाहेर गेल्यावर बरं इथं भांडतात का एकमेकांशी? अरे बोला ना, भांडतात का? भांडतात. जे नवरा बायको घरात भांडतात एकमेकांशी कुत्र्या मांजऱ्यांसारखं, ते चर्च मध्ये आल्यावर भांडतात का? का नाही भांडत? कारण इथं ते काय बनून बसतात? दूध. बोला, काय? जसे बाहेर जातात ते काय बनतात? पण देवाच्या लेकरांचं तसं नसतं. देवाचे लेकरं जे इथं वागतील ना, तेच कुठं वागतील? बाहेर. कारण ते बाहेर पण कोणाची लेकरं असतात? देवाची. हालेलुया. नीट लक्ष द्या. परमेश्वर म्हणून तुम्हाला लेकरं बनवू इच्छितो. आमेन. जो देवाचा मुलगा आणि मुलगी असतात ना, ते चर्च मध्ये आले तरी त्याच विश्वासाने देवाची आराधना करतात आणि देवाचं भय बाळगतात, देवाला आवडेल असं जीवन जगतात. आणि जेव्हा चर्चच्या बाहेर निघतात ना, तुम्हाला माहिती, खरं ख्रिस्ती जीवन हे चर्च मध्ये नसतं. खरं ख्रिस्ती जीवन हे बाहेर असतं. हालेलुया. कारण तुम्ही 3 दिवस आता उपवास प्रार्थना आहे, शुक्र शनी रवी. वर्षातून कितीदा होता त्या उपवास प्रार्थना? कितीदा? एकदा. बोला, कितीदा? बापरे. एकचदा उपवास मीटिंग करतो तरी पूर्ण वेळ करत नाही. काही काही खाऊन येतात आणि इथं टेकर देतात, असे पण असतात. वर्षातून एकदा उपवास मीटिंग असते आपली. मला एक सांगा, 365 दिवसांमध्ये 3 दिवस उपवास मीटिंग करतो आपण. किती दिवस उरले? किती दिवस? 362. किती दिवस उरले? 362 दिवस उपवासाचा पत्ता नाही, प्रार्थनेचा पत्ता नाही. आणि आपल्याला वाटते या 3 दिवसाच्या उपवास प्रार्थना मला वर्षभर सांभाळतील. या 3 दिवसाच्या उपवास प्रार्थना मला कधीपर्यंत सांभाळतील? एकाच दिवसात इतकी चार्जिंग करून टाकायचा मोबाईल की वर्षभर डाऊनच व्हायला नको बॅटरी ना. शक्य आहे का असं? अरे बोला ना, 1 लिटर गाडीत पेट्रोल टाका, वर्षभर फिरवा बरं. 3 लिटर पेट्रोल टाका एका गाडीमध्ये, मोटरसायकल मध्ये, आणि वर्षभर ते चालूच फिरवा. फिरेल का? मग आपण तर फिरून राहिलो ना. 3 दिवस 3 लिटर पेट्रोल मध्ये आपली गाडी एवढा ऍव्हरेज देते की वर्षभर चालून जाते. पण बऱ्याच गाड्यांना 2 दिवसानंतर उचक्या खायला लागतात. कळतंय का मी काय सांगतोय? नीट लक्ष द्या. बायबल मधून खूप मोठ्या गोष्टी शिकण्यापेक्षा ना छोट्या छोट्या गोष्टी शिका. आमेन. कळतंय का मी काय सांगतोय? जे मोठ्या गोष्टी शिकले ना त्यांना देवच कळला नाही बायबल मध्ये, पण जे लहान गोष्टी शिकतात ना त्यांना परमेश्वराची ओळख होते. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा संदेश आणि त्याची वचनं शास्त्री पुरुष याजकांना नाही शिकवली. जे साधारण लोक होते ना, मासे पकडणारे, अशांना येशू प्रचार करत होता. जकातदार पापी लोक, त्यांना येशू प्रचार करत होता. ज्यांना कोणी मोजत नाही अशांना येशू प्रचार करत होता. ज्यांना लोक पापी समजतात अशांना येशू प्रचार करत होता. आमेन. कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही ज्ञान समजून घ्या. आमेन. लक्षात घ्या, बायबल मी खूप पाठ केलं, खूप वाचायला लागलो, खूप ज्ञानी झाल्याने काही फरक पडत नाही. देव कळला पाहिजे. बोला, काय कळला पाहिजे? मी सगळं बायबल उलटा पालट करून टाकलं पण मला देवच सापडला नाही, तर उपयोग आहे का? देवाचीच भेट झाली नाही, उपयोग आहे का? नाही. मी जेव्हा बायबल वाचतो ना, लक्ष द्या,
ज्या ज्या वेळेस तुम्ही बायबल वाचतात त्यावेळेस जेव्हा तुम्ही मोशेबद्दल वाचतात तुम्हाला मोशेमध्ये आणि मोशेसोबत देव दिसला पाहिजे. हालेलुया. जेव्हा बायबलमध्ये तुम्ही अब्राहमाला वाचतात ना त्या अब्राहमासोबत तुम्हाला देव दिसला पाहिजे. जेव्हा एलियाबद्दल वाचतात तर एलियासोबत देव दिसला पाहिजे. बायबल वचन वाचताना तुम्हाला जर देवच दिसला नाही ना सगळं व्यर्थ आहे. आमेन. हालेलुया. या 3 दिवसांमध्ये आपल्याला देव दिसणं गरजेचं आहे. आमेन. नीट लक्ष द्या प्रियांनो. देवाची इच्छा आहे मुलं व्हा. काय व्हा? मुलं व्हा. कारण मुलं जर व्हाल ना इथं पण मुलंच राहाल आणि बाहेर गेल्यावर पण तुमच्या मित्रांसोबत जरी गेले तरी तुम्ही देवाचे काय असाल? तुम्ही चुकीचं बोलणार, चुकीचं वागणार. मी तुमच्या समोर उभा आहे ना जेव्हा मी जन्मता ख्रिस्ती होतो. मी जन्मापासून चर्चला जायचो. माझी आई मागे बसली. माझ्या मित्रांसोबत जेव्हा मी बाहेर फिरायचो ना टुक्कारपणा करायचो, नको त्या गोष्टी बोलायचो, शिव्या द्यायचो, मारामाऱ्या करायचो, भांडणं करायचो. एकदम घाण जीवन होतं माझं. का? कारण मुलगा नव्हतो मी देवाचा, विश्वासू होतो. फक्त काय होतो? लोकांना सांगायचो मी ख्रिस्ती आहे. क्रॉस लटकून फिरायचो. कुठं? गळ्यात. क्रॉस कुठं लटकून फिरायचो आणि लोकांना दाखवायचो मी काय. आज माझ्या गळ्यात क्रॉस आहे का? पण देव दिसतोय ना. देव दिसतोय ना. ख्रिस्त दिसतोय ना माझ्या ठाई. मग क्रॉस लटकवण्याची गरज केवळ आपल्या जीवनाद्वारे दिसू द्या. हालेलुया. असं जगा आणि असं वागा ना की क्रॉसची गरज नाही पडणार. देव तुमच्यामध्ये दिसायला लागेल. हालेलुया. जुन्या जीवनामध्ये क्रॉस लटकून फिरायचो पण तंबाखू खाणं, सिगरेट पिणं, गुटखा खाणं, नको त्या गोष्टी करणं या सगळ्या गोष्टी होतात ना. नाव डॅनियल. नाव काय? बसलाय बिअर बार मध्ये. कळते का मी काय सांगतोय? आज पण असे याकोब, योसेफ बरेच आहेत ना दारूच्या अड्ड्यावर बसणार आहेत का नाही? तो एलिया कुठं, आजचा एलिया कुठं? समजते का? तो एलिया अद्भुत चिन्ह चमत्कार करायचा, आजचा एलिया दारू पाडायला बसतो. ही परिस्थिती आहे. मी जे बोलतोय ना ते खोटं नाही, ते काय आहे? खरंय. लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगतो देव कसा बोलतो. अरे बोला कसा. आपलं काम तसंच आहे. वाकडं तिकडं आपल्याला जमत, असं खाऊ घालणं जमत. आणि डॉक्टर काय वाकडी सुई लावतो का सरळ लावतो? डॉक्टरची सुई पाहिली का? अशी असती का अशी असती? सरळ. हालेलुया. आज परमेश्वर समजून घ्यायचं या 3 दिवसामध्ये आपल्याला सुयाच पडणार आहे. कळते का? नीट लक्ष द्या. कारण परमेश्वर जो आहे तो सरळच बोलतो. आमेन. जर आपलं नाव बायबल मधलं असेल ना पण जीवन बायबल मधलं नसेल तर काही त्या नावाचा उपयोग नाहीये. लक्षात घ्या. देवाची इच्छा आहे त्याची मुलं व्हा. काय व्हा? जेव्हा तुम्ही त्याची लेकरं व्हाल ना तेव्हा तुमची ओळख इथं पण तीच असेल आणि बाहेर सुद्धा तीच असेल. आमेन. आज मला जिथं जिथं लोक ओळखतात ना ते लोक माझ्या नावामुळे नाही देवाच्या नावामुळे मला ओळखतात. हालेलुया. माझी काहीच ओळख नाहीये. शिंदे सर कोण? देवाचा दास. कोण? माझी ओळख काय? शिक्षक म्हणून मला नाही ओळखत लोक, सेवक म्हणून ओळखतात. तुला काय म्हणून ओळखतात? शिक्षक म्हणून माझी ओळख नंतर आहे पण सगळ्यात पहिली ओळख देवाचा दास म्हणून आहे. हालेलुया. आज जर मला सन्मान मिळत असेल, मला आदर मिळत असेल, लोक मला मानत असतील किंवा लोक मला ओळखत असतील, ही माझी ओळख नाहीये, ही माझ्या देवाची ओळख आहे. हालेलुया. जर देव माझ्या सोबत नाही ना तर मला काहीच किंमत नाहीये. लक्षात घ्या. आज जी माझी ओळख आहे ना ती माझ्या प्रभूमुळे आहे. देव तुम्हाला पण ती ओळख देईल. आमेन. ज्याला देवाची लेकरं म्हणून घेण्याचा अधिकार परमेश्वर देतो ना त्याला सगळे ओळखायला लागतात. हालेलुया. सगळ्यात पहिले लक्षात घ्या जेव्हा तुम्ही देवाची लेकरं व्हाल ना पहिली ओळख सैतानाला होते. कोणाला होते? याच्या नादी लागायचं कारण हा कोणाचा मुलगा आहे. समजते का? सैतान डायरेक्ट तुमच्या जीवनात काहीच करू शकत. योग देवाचा लेकरू होता. हालेलुया. योग देवाचं कोण होतं? जेव्हा योबाची परीक्षा सैतानाला पाहिजे होती डायरेक्ट पाहिली का देवाला विचारलं? काय विचारलं? याची परीक्षा पाहू का नको? परमिशन. हे देवा तू जर सांगशील ना तर मी याची परीक्षा पाहिल. त्याला माझ्या हाती दे मग बघू. कोणी परमिशन दिली त्याला? देवाने. बोला कोणी? कारण तो देवाचं काय आहे? लेकरू. हालेलुया. नीट लक्ष द्या. जर तुम्ही देवाचे लेकरू असाल ना तर सैतान देवाच्या इच्छेशिवाय तुमच्या जीवनात काहीच करू शकत. म्हणून बायबल म्हणतो तुमच्या डोक्याचा एक एक केस मी काय केलाय? बोला काय केलाय? मोजला आहे. आमेन. देवाचं वचन किती सुंदर आहे ना. तुमच्या डोक्याचा एक एक केस मी काय केलाय? याचा अर्थ देवाला आपले केस माहिती. मग लाल भडक करू
कारण त्यांनी काळे केस मोजले. समजतंय का? देवाने कसे केस मोजले? काळे. आणि तुम्ही त्याला लाल कोंबड्यासारखे करून फिराल तर देव म्हणून मी मोजले वेगळे होते, दुसरे दिसत आहे. समजतंय का? जसं देवाने तुम्हाला निर्माण केलं तसे राहा. आमेन. कारण देवाने सुंदरच बनवलंय. हालेलुया. मी मागं पण एका ठिकाणी म्हटलं होतं की परमेश्वराचं वचन सांगतो तुमच्या डोक्याचा एक एक केस मी मोजलेला आहे. आमेन. कसं काय मोजत असेल बरं देव? कसं काय? की तुमची केस खूप सुंदर दिसतात, तुमची हेअरस्टाईल खूप चांगली आहे म्हणून का? नाही का? त्याच्यामुळे का? मी विश्वास ठेवतो. देव कसा मोजतो माहिती का? जेव्हा तुम्ही त्याच्या चरणी प्रार्थनेला बसतात ना, कुठं बसतात आणि असं डोकं झुकवतात ना त्याच्यासमोर, जितक्या वेळ तुम्ही प्रार्थना कराल ना देवाचं लक्ष तुमच्याकडे असतं. आमेन. आणि मग देव काय करतो माहिती का? तुमच्या डोक्याचे केस मोजून ठेवतो. हालेलुया. जे प्रार्थनाच नाही करत तुमची केस मोजलेले नाही म्हणून जुवा पडतात. लक्ष द्या. पण ज्यांचे केस देवाने काय केले? मोजलेले. कारण ते काय असतात? देवासमोर सुटलेले असतात. आमेन. मग देवाच्या इच्छेशिवाय एक पण केस पडत नाही. काय केलं पाहिजे मग आपण? प्रार्थना. काय केली पाहिजे? सवय आहे का आपल्याला? टीव्ही समोर बसायला लावा. किती तास बसू आपण? ऍडव्हर्टाईज झाली तर उठतात. समजतंय का? नाही तर पार किती पण कळ लागली तरी उठणार. कारण पिक्चरचा शॉट जायला, एक पण शॉट चुकायला नको. 3 तास त्या पिक्चर समोर, त्या टीव्ही समोर, त्या डब्यासमोर बसून राहतो. उठत पण देवासमोर 1 तास बसायला लावा, अर्धा तास बसायला लावा, 15 मिनिटं बसायला लावा, तरी बसणं होत. बाकीचे लोक तर झोपायला येतात चर्चमध्ये. काय येतात? अशी पण घरी झोप होत नाही, त्यापेक्षा पूर्ण कुठं करू. मी माग पुण्याला गेलो होतो. कुठं? पुणे शहरामध्ये मला एक मीटिंग होती गुड फ्रायडेच्या दिवशी. पुणे सिटीमध्ये एरवड्याला तिथे एक चर्च होतं, मोठं चर्च आहे. तिथे गेलो, मीटिंग झाली, अद्भुत झाली. 3 तासाची मीटिंग होती. वचन झालं आणि वचन झाल्यानंतर सगळे लोक भेटायला यायचे, सलाम करायला वगैरे वगैरे. एक स्त्री, एक बहीण आली, वयस्कर होती, जास्त वय म्हणजे मध्यम वयीन होती. ती बहीण माझ्याकडे आली, मला म्हटली की सर खूप सुंदर वचन झालं. म्हटलं धन्यवाद प्रभूला, धन्यवाद. म्हटलं प्रभूने दिलं. तर ती काय म्हटली माहिती का? आज पहिल्यांदा मी झोपली नाही म्हणे. ती इतकी खुश होती. ती काय बोलली? तिची साक्ष दिली तिने. इतकी खुश आहे म्हणे मी आज पहिल्यांदा चर्च मध्ये झोपली. याचा अर्थ दर रविवारी काय करतो? अशी पण असतात लोक जे चर्च मध्ये काय पूर्ण करायला येतात? झोप. त्यांना वाटतं बरं इथं शांततेत झोप. तुम्हाला झोपवणारा देव नाही, तुम्हाला झोपवणारा कोण आहे? तो म्हणतो बेटा शांत झोप. असा थापडतो सैतान. कसा थापडतो? लहान पोराला आपण थापडतो ना असं. झोप झोप झोप. ऐकू नको, वचन ऐकू नको, डोळे उघडे ठेवू आणि मग आपण पण झोपतो. काय बोलला पास्टर आपल्याला काही माहिती नाही. प्रभूची प्रार्थना सुरू झाली का आपण उठतो, हे आमच्या स्वर्गातील बाप. त्यांना कळून जात आता एंड जवळ आलेला. समजते का? ही परिस्थिती आहे ख्रिस्ती लोकांची, आहे का नाही? बऱ्याच जणांची आहे. तुम्ही किती पण नाही म्हटलं तरी खरं आहे. आज तुम्हाला मी सांगितलं ना देव काय बोलले 3 दिवसात. कसं बोलेल? सरळ. आमेन. मला देवाने सेवास्थी दिली म्हणून मला बऱ्याच लोकांना मी पटत नाही. बऱ्याच लोकांना मी पटत नाही. तरी पाय तारखा फुल आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत तारखा काय फुल. माझ्याकडे रिकामे वेळ नाहीये. सप्टेंबर पॅक झाला आणि ऑक्टोबर बी पुरा पॅक आहे. डिसेंबरच्या काही तारखा गेल्या, जानेवारीच्या आज पण गेल्या आहेत, काही पहिले पण गेलेले आहेत. पटत नाही ना, पण तरी घेतात. आणि मग मी जातो तर तेच देतो सरळ. कारण आपल्याला जी सेवा भेटली तीच घ्यायची. बरोबर आहे की नाही? कारण मला हिशोब कोणाला द्यायचा? देवाला. आपल्याला पैसा चालत, पाकिट चालत नाही. कारण देवाने जे आपल्याला दिले त्याच्यावर आपण सेवा करतोय. आमेन. म्हणून मी कोणाचा दाबलेला नाही. तुम्ही मला परत बोलवा अशी इच्छा, तुम्ही बोलूनच पायावर तोंडा मारून घेतलाय. मला जो बोलवतो तो पायावर तोंडा मारतो का? कारण 3 दिवस तर ऐकावंच लागणार आहे ना. कारण बोलवलं कोणी? मी आलो का तुम्ही बोलवलं? अरे बोला, तुम्ही बोलवलं मग ऐकावं कोणाला लागेल?
पण चांगलं कोणासाठी? हालेलुया. नीट लक्ष द्या. परमेश्वर सरळ बोलतो पण ते तुमच्या फायद्याचं आहे. आमेन. आपल्याला सवय नाहीये देवाचं ऐकायची, म्हणून आपल्याला त्रास होतो, म्हणून आपल्याला वाटतं हे काय बोलतोय. पण मी तुम्हाला सांगतो देवाचं बोलणंच असं असतं. आमेन. आपल्याला माणसाचं बोलणं ऐकायची सवय, म्हणून झोपा काढतो आपण. जेव्हा देवाचं ऐकायला शिकाल ना, झोप उडेल, झोप उडून जाईल, रात्रभर झोपणार. कारण परमेश्वर जो आहे ना, तो अंतःकरणाचे डोळे उडून टाकतो. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही त्याची लेकरं व्हावं. बोला काय व्हावं? परमेश्वराची हीच इच्छा आहे की तुम्ही त्याची लेकरं व्हा. मग लेकरं जर झाले ना, मी घरात पण सारखे आणि बाहेर पण तुम्ही चुकीचं वागू शकणार आणि चुकीचं जगू शकणार. एक वचन काढा, पहिले योहानाचे पत्र याचा 3रा अध्याय. पहिले योहानाचे पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 9 आपण वाचू. पहिले योहान 3 आणि वचन 9. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, योहान म्हणतो की जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. अरे वा, तो काय करत नाही? बोला काय करत नाही? माझ्या मागे बोला. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. देवापासून जन्मलेले देवाचे काय असतात? लेकर. बोला काय असतात? बायबल म्हणतो जो देवापासून जन्मलेला आहे तो काय करत नाही? गाणे म्हणणारा देवापासून जन्मलेला आहे असं म्हटलेलं आहे का? संदेश देणारा देवापासून जन्मलेला आहे असं म्हटलेलं आहे का? चर्च मध्ये जाणारा देवापासून जन्मलेला आहे असं म्हटलेलं आहे का? बाप्तिस्मा घेतलेला देवापासून जन्मलेला आहे असं म्हटलेलं आहे का? बायबल काय म्हणतो? जो पाप करत नाही तो देवापासून जन्मलेला आहे. हालेलुया. देवापासून जन्मलेला व्यक्ती कसा ओळखायचा? ज्याच्या ठाई पाप दिसत नाही तो देवापासून जन्मलेला आहे. हालेलुया. बाकी तुम्ही कितीही चांगले गाणे म्हणा, पण जर पाप तुमच्या जीवनामध्ये असेल तुम्ही देवापासून जन्मलेले नाही. तुम्हाला कितीही वचनं माहिती असतील, पण जर तुम्ही पापात असाल तुम्ही देवापासून जन्मलेले नाही. समजतंय मी काय सांगतोय? देवाला नाही आवडणारी एकच गोष्ट आहे, ती काय? पाप. बोला काय? देवाला सगळं आवडेल तुमचं. देवाला तुमचं घर आवडतं, देवाला तुम्ही जसे राहतात तसं आवडतं, परमेश्वराला तुमचा चेहरा आवडतो, तुमची गरिबी आवडते, तुम्ही आजारात असाल तरी सुद्धा आवडतं, पण तुमचं पाप आवडत नाही. हालेलुया. बायबल मध्ये येशू ख्रिस्ताने 2 व्यक्तींबद्दल उदाहरण दिलेलं आहे आणि त्या दोघा व्यक्तींबद्दल पाहायला मिळतं तुम्हाला की ते स्वर्गात गेले. कुठे गेले? कोण आहेत ते 2 व्यक्ती? कोण सांगितलं? 2च व्यक्ती आहेत असे बायबलमध्ये की ज्यांच्याबद्दल येशू ख्रिस्त शिकवतो किंवा येशूच्या सेवेमध्ये ते 2 व्यक्तींबद्दल आपल्याला उदाहरण पाहायला मिळतं की त्याच्या बाबतीत येशू स्वतः म्हणतो, म्हणजे त्या वचनामध्ये पूर्ण खात्री आहे की ते कुठे गेले? स्वर्गात. त्याच्यातला पहिला व्यक्ती मी तुम्हाला तेव्हा सांगितला होता, काय नाव त्याचं? लाजर. नाही, कोण? येशूच्या कालखंडात म्हणतोय, नवीन कराराला. कोण आहे? लाजर. लाजर कसा होता? आजारी. बोला कसा होता? शरीर कशाने भरलेलं होतं? त्याच्या घरच्यांनी त्याला आणून कुठं सोडून दिलेलं होतं? एका श्रीमंताच्या दाराशी. कुठं? श्रीमंताच्या. याचा अर्थ घरचे लोक प्रेम करत होते का त्याच्यावर? घरच्या लोकांना तो हवा असा वाटत होता का? घरच्या लोकांनी बाहेर काढून दिलं होतं, एका श्रीमंताच्या दारात फेकून दिलं होतं. समजतं मी काय सांगतो? जो व्यक्ती घरच्या लोकांना आवडत नाही, जो त्याच्या सख्या नातेवाईकांना आवडत नाही, तो कोणाला आवडत होता? कोणाला आवडत होता? हालेलुया. कदाचित तुम्हाला तुमचे लोक द्वेष करत असतील, तुमचे नातेवाईक तुमचा द्वेष करत असतील, तुमचे भाऊ तुमचा द्वेष करत असतील, तुमची शेजारी तुमचा द्वेष करत असतील, पण लक्षात घ्या तुम्ही देवाला आवडता. हालेलुया. तुम्ही कोणाला आवडता? कोणाला आवडता? आमेन. सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे. आमेन. लाजर कोणालाच आवडत नव्हता. श्रीमंत माणूस त्याला कोणतंच चांगलं अन्न देत नव्हता, तर उष्ट पडलेलं त्याला खाऊ घालायचा. आणि तुम्हाला माहिती लाजर ते खायचा. तो कोणालाच आवडत नव्हता, पण गेला कुठे? मेला तेव्हा गेला कुठं? जो जगाला नाही आवडत ना, देवाला आवडतो. आमेन. नीट लक्ष द्या. तुम्ही भले जगाला नाही आवडले, आपला चेहरा नाही पटला, आपला कलर नाही आवडला, आपली गरिबी नाही आवडली, आपलं राहणीमान नाही आवडलं, काही फरक पडत नाही, तुम्ही देवाला आवडता. हालेलुया. कारण तुम्हाला बनवलं कोणी आहे? तुमचा निर्माण करता कोण आहे? तुम्हाला निवडलं कोणी आहे? देवाने. आणि त्याला तुम्ही आवडता. हालेलुया. हालेलुया.
जगातले लोक म्हणतात ह्या आदिवासी लोकांना, ह्या भोळ्या लोकांना आमिष दाखवून ख्रिस्ती बनवतात. अरे मी त्यांना उत्तर देतो, तुम्हाला नव्हते आवडत ना आम्ही आदिवासी लोक, देवाला आवडून गेले. हालेलुया. तुम्ही आम्हाला पाणी भरू देत नव्हते ना, आता देवाने जीवनाचं पाणी देऊन टाकलं आम्हाला. हालेलुया. तुम्ही आम्हाला भाकरीसाठी तोडत होते ना, देवाने आम्हाला जीवनाची भाकर देऊन टाकली. आमेन. तुम्ही आम्हाला राहायला एक घर, एक झोपडी देत नव्हते, देवाने स्वर्ग उडून टाकला आमच्यासाठी. हालेलुया. कसलं आमिष दाखवलं आम्हाला, कसलं आमिष दाखवलं. फॅक्टऱ्या बनवल्या आपण, अरे मग कारखाने आहेत आपल्याकडे, आहे तीच परिस्थिती आहे ना, पण आपल्याला भेटला कोण. व्यस्त सुटले ना आमचे. आमेन. दारू पिणं सोडलं, वाईट केलं का? तंबाखू सोडली, वाईट केलं का? गुलामी सोडली, वाईट केलं का? व्यभिचार सोडला, वाईट केलं का? अरे चोऱ्या माऱ्या सोडल्या, वाईट केलं का? आज देवाने जीवन बदललं तर तुमच्या काय पोटात दुखतंय? हालेलुया. देवाने जर आमचं जीवन बदललं तर तुमच्या काय पोटात दुखतंय, माझं म्हणणं आहे. हालेलुया. देव भेटला आम्हाला. कोण भेटला? आणि त्या देवाने आमच्यावर प्रेम केलं. आमेन. आम्ही जसे होतो ना तसे आमच्यावर प्रेम केलं. हालेलुया. मी पण आदिवासीच आहे, आणि मी ज्या परिस्थितीत होतो ना, देवाने त्या परिस्थितीत माझ्यावर प्रेम केलं. समजतं मी काय सांगतो? आज प्रभूने आपल्याला बदलून टाकलं. आमेन. आपलं बोलणं बदललं, आपलं वागणं बदललं, आपला स्वभाव बदलून टाकला. हालेलुया. आणि देवाने आपल्याला त्याची काय होण्याचा अधिकार दिला? मुलं. बोला काय होण्याचा? मुलं होण्याचा. जगातले लोक आपल्याला गुलाम करू इच्छितात, पण देव आपल्याला काय करू इच्छितो? मुलं. बोला काय? मुलं. आमेन. मग काय व्हायचंय? जगाची गुलाम का देवाची मुलं? सैतान तुम्हाला कधीच मुलं करणार आणि उभी नका, नाही तर तो पण नाशात जाईल आणि तुम्ही पण नाशात जा. व्हायचंच आहे तर देवाची काय व्हा? मुलं. हालेलुया. देवाच्या मुलांबाबतीत देवाचं वचन काय म्हणतं? जो देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. मग आपल्या ठाई जर पाप असेल, याचा अर्थ आपण देवाची मुलं होऊ शकत नाही. मग काय बाहेर काढावं लागेल? काय बाहेर काढावं लागेल? सोपं आहे का कठीण आहे? पाप बाहेर काढणं सोपं आहे का कठीण आहे? सोपं आहे. बोला ना. पाप आपल्यातून बाहेर फेकून देणं हे सोपं आहे का कठीण आहे? बहिणींनो बोला बरं. सवय लागली. बोला काय? डोळ्यांना काय लागली? कानांना काय लागली? जिभेला काय लागली? या सगळ्या सवयी तोडणं फार कठीण. तुम्हाला माहिती, सवय लागणं सोपं आहे का तोडणं सोपं आहे? सवय लागणं सोपं असतं का तोडणं सोपं असतं? दारूची सवय लागणं सोपं आहे का दारूची सवय तोडणं सोपं आहे? लागणं कसं आहे? एक पॅक मारा, तुम्हाला सवय लागून जाईल. पण सोडायची म्हटली तर, सोडायची म्हटली तर सुट्टी का लवकर? तंबाखू एक विडा खाऊन घ्या, लगेच सवय लागेल. सोडायची म्हटली तर, अरे बोला ना. अनेक भाऊ प्रभू मध्ये येऊन जातात पण काय सुटत नाही, पुढे सुटतच नाही. ते म्हणतात सकाळी सकाळी जातो पण होतच नाही. कशामुळे? सवय. बोला काय? समजतंय का? बहिणी प्रभू मध्ये येऊन जातात तरी काय घासतात? तपकीर सुटत नाही, मिश्री सुटत नाही. कारण काय लागली? सवय लावायला वेळ लागत, सुटायला पहार दात काळे पिवळे निळे होऊन जातात तरी सुद्धा सवय सुटत. पहार किडण्या खराब होऊन जातात तरी दारूची सवय सुटत नाही. हेच जे फुफ्फुस आहेत ना, ते फुफ्फुस पहार खराब होऊन जातात तरी सिगरेट आणि बिड्या सुटत नाही. सवय लागणं सोपं आहे पण सोडणं कठीण. पाप जोडणं जडणं सोपं आहे पण पापाला सोडणं कठीण. समजतंय मी काय सांगतो? आणि देवाची इच्छा तुम्ही काय सोडावं? पाप. बोला काय सोडावं? या सगळ्या सवयीतून निघावं लागेल. आमेन. आतापर्यंत तुम्ही वाईट बोलत होता पण आता बोलता येणार. खोटं बोलत होता पण आता बोलता येणार. शिव्या देत होता पण आता देता येणार. वाईट बघत होता पण आता बघता येणार. वाईट करणं तर दूरची गोष्ट, देव म्हणतो बघायचं सुद्धा नाही. कळतं का? व्यभिचार करण्याचा अर्थ होतो एका पुरुषाने पर स्त्रीला जर तिच्यासोबत शरीर संबंध केला तर त्याला व्यभिचार म्हटलंय बायबलमध्ये. बरोबर आहे ना? पण येशू काय म्हणतो की एका पुरुषाने जर चुकीच्या विचाराने एखाद्या स्त्रीला बघितलं आणि मनात जरी विचार केला तरी त्याने तिच्यासोबत काय केलं? व्यभिचार केला. हे काय देवाच्या दृष्टिकोनातून?
जरुरी नाही की तुम्ही कृती करा, नुसतं मनात विचार जरी केला तरी बायबल म्हणतात त्याने काय केलं तिच्यासोबत, व्यभिचार. हे पाप आहे. आणि देव म्हणतो जो पाप करतो तो देवापासून जन्मलेला नाही, आणि जो देवापासून जन्मला आहे तो पाप करत नाही. हालेलुया. जर तुम्हाला देवाची लेकरं व्हायची तर सगळ्यात पहिली गोष्ट आज की काय करायचं नाही, बोला बोला बोला, काय करायचं. आणि तुम्हाला सगळं कळतं की चांगलं काय वाईट काय, कळतं का नाही कळत, पण वळत, कळतं पण वळत. दारू पिणाऱ्याला कळतं की पिणार नाही, उद्यापासून बंद. रात्री पिऊन येतो म्हणतो बायकोला उद्यापासून, जसा दुसरा दिवस उजाडतो हात पाय आणि परत पावले तिकडच जाते काय प्यायला, परत संध्याकाळी म्हणतो आजपासून उद्यापासून काय बंद. तो उद्या कधी येत, जे करायचं ते कधी करा. अरे बोला कधी करा. हालेलुया. नीट लक्ष द्या. देवाची इच्छा आहे जो देवापासून जन्मला आहे तो पाप करत नाही, पाप पूर्णपणे बाहेर काढा. आमेन. चुकीच्या सवयी, चुकीचे स्वभाव, चुकीचे विचार, चुकीचं बघणं. तरुण मुलांनो, सध्या एक छोटा सैतान आपल्या सोबत असतो. कोणी मिळतो सैतानाचं पिल्लू? कोण? कोण कोण? मोबाईल. तरुण मुलांना बघायचं बरं का, ज्या गावात रेंज नाही राहत, काय नाही राहत, जिथं रेंज सापडते ना सगळे माकडं तिकडे बसलेले असतात. हा काय बघत असतील बरं ते अंधारात तिथं, देवाच्या गोष्टी. अरे बोला ना. तुम्हाला मी सांगू का, ह्या मोबाईलचा वापर चांगला खूप करता येतो. कसा करता येतो तुम्हाला माहिती का? आगपेटी माहिती का? आगपेटी, आगपेटी माहिती का? आगपेटी गरजेची आहे का? नाही आहे ना. आगपेटीमुळे तुम्ही चूल पेटवू, गॅस पेटवू, आग कुठेतरी आपल्याला जशी गरज असते ना तिथं आग लावू. पण तीच आगपेटी जर चुकीच्या पद्धतीने युज केली तर स्वतःला जाळण्यासाठी, तर ती तुम्हाला नाही जाळणार का? घराला काडी लावा बरं, जळणार नाही का? याचा अर्थ आगपेटी तीच आहे, फक्त वापर कसा करायचा आहे कोणाच्या हातात आहे? अरे बोला कोणाच्या हातात आहे? तसंच मोबाईल तोच आहे, त्याचा वापर कसा करायचा आहे कोणाच्या हातात आहे? ही आगपेटी आहे. ही काय आहे? याचा वापर चांगला करा. जर याचा वापर चुकीच्या पद्धतीने कराल ना तर ही आगपेटी तुम्हालाच जाळेल. समजतंय का? ही कोणाला जाळेल? आपल्यालाच जाळेल. म्हणून याचा वापर फार सांभाळून करा. आमेन. विशेष तरुण मुलं आणि मुली यांनी लक्ष द्या. पाप करू नका. तुम्हाला वाटतं कोणीच बघत नाही, तुम्हाला कोण बघतोय? हालेलुया. एक तर स्वतःला ख्रिस्ती म्हणायचं नाही आणि म्हणतात तर अजिबात पाप करायचं नाही. देव बळजबरी करतोय का तुमच्यावर? नाही. तर तुम्ही विश्वास ठेवला ना प्रभूवर. स्वर्गात जायचंय ना आपल्याला, की सगळ्यांना जायचंय का? कोणाची इच्छा आहे का नरकात बेतात जायची? एखादं कोणी आहे का उत्सुक की मला नाही यायचं, जा मी चाललो नरक? आहे का कोणी असं? आता बोला तसे जायचंय का कोणाला नरकात? सगळ्यांना कुठं जायचंय? नक्की. मग काय सोडावं लागेल? बोला काय सोडावं लागेल? हालेलुया. लक्ष द्या प्रियांनो, खरं सांगतोय आपल्याकडे आजचाच दिवस आहे. आमेन. आपल्याला नाही माहिती उद्या काय होणार आहे. जर आज तुमच्या घरी पाप असेल सोडून टाका. कारण मी तुम्हाला सांगतो स्वर्गात फक्त मुलंच जातील. कोण जातील? एक वचन वाचू आपण. एक वचन काढा. योहान ऋषिवर्तमान याचा 14वा अध्याय. योहान याचा 14वा अध्याय. 5 मिनिटं राहिले आपल्याकडे. योहान याचा 14वा अध्याय आणि वचन 2 पासून पुढे. आता नीट लक्ष द्या वचनाकडे. हा, माझ्या पित्याच्या घरात, माझ्या, येशू काय म्हणतो बघा, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले, नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार मी करायला तुमच्यासाठी, कोणासाठी? तुमच्यासाठी. बोला आपल्यासाठी. आपल्यासाठी. येशू कोणासाठी जागा तयार करायला गेला? आपल्यासाठी. आपल्यासाठी. आमेन. मला एक सांगा, जेवढे भाऊ इथं बसलेले आहेत, तुम्ही जर घर बांधलं असेल, छोटं असेल मोठं असेल, ते घर तुम्ही कोणासाठी बांधलं? स्वतःसाठी का लेकरांसाठी? कोणाला देऊन जाल? आपण खोल्या जरी बांधतो ना घरामध्ये तरी विचार कोणाचा? आपला का लेकरांचा?
जर 2 लेकरं असतील तर आपण किती खोल्या बांधतो? कमीत कमी किती किती रूम बांधतो? 2. विचार करतो की नाही आई बाबा आपण? भले आपण पत्र्याचं बांधू, कौलाचं बांधू, कसं काही असेल, पण तरी सुद्धा विचार तर होतो ना आपला. मग विचार कर ना, आपण ज्या वेळेस घर बांधतो ना, तर त्याच्यात विचार बाहेर ज्यांचा नसतो, शेजारच्यांचा नसतो, नातेवाईकांचा पण नसतो. विचार कोणाचा असतो? फक्त लेकरांचा. हालेलुया. येशू म्हणतो मी तुमच्यासाठी काय तयार करायला जातो? जागा. मग जागा कोणासाठी तयार करेल तो? विश्वासणाऱ्यांसाठी का लेकरांसाठी? कोणासाठी? तो जागा तयार करतोय. तो विश्वासणाऱ्यांसाठी नाही, जी लेकरं आहेत ना त्यांच्यासाठी जागा तयार. हालेलुया. जे देवाची लेकरं असतील त्यांनाच प्रभू त्या ठिकाणी घेऊन जाईल. बायबल म्हणतं बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडेच आहेत. कळते का? आपल्याला गर्दीने बोलावलेले नाही व्हायचं, आपल्याला निवडलेले व्हायचे. आमेन. आपल्याला कसे व्हायचे? हालेलुया. मग काय सोडा? बोला, काय सोडा? कळते का? तुम्हाला बायबल वाचता येत नसेल काही प्रॉब्लेम नाही, ऐकता येतं ना. वचन इथं ठेवा. कुठे ठेवा? हृदयात. बोला, कुठे ठेवा? इथं वचन ठेवलं ना, मी तुम्हाला सांगतो सगळ्यात बेस्ट जागा हीच आहे. ज्यांना वाचता येतं ना त्यांचं इथं असतं वचन. कुठं असतं? डोक्यात. बोला, कुठं असतं? इथं राहिलं ना काहीच काम करत नाही वचन. पण ज्यांना वाचता नाही येत ना, इथं नाही ठेवत. कुठं ठेवतात? हालेलुया. आणि ज्यांचं इथं असतं ना वचन, ते काम देतं. आमेन. स्तोत्र संहिता अध्याय 119. स्तोत्र संहिता अध्याय 119 आणि वचन 11 वाचा. पाप करू नये. दावीद म्हणतो, हे परमेश्वरा मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये. म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. हालेलुया. म्हणून मी तुझे वचन कुठं जपून ठेवले? मनात. बोला, कुठं? डोक्यात नाही. कुठं? मी तुझ्या विरुद्ध काय करू नये? पाप करू नये. हालेलुया. देवाची मुलं व्हायचे तर पाप सोडावं लागेल, आणि पाप करू नये म्हणून आपल्याला वचन कुठे ठेवावे लागतील? हृदयात. हालेलुया. तर मी तुम्हाला सांगतोय, भले वाचता येत नसेल चालेल, काही फरक पडत नाही. ऐकता येतंय ना? इथून ऐकायचं, डायरेक्ट कुठे घ्यायचं? मनात. हालेलुया. डायरेक्ट हृदयात घ्या आणि वचन साठवून ठेवा. मी तुम्हाला सांगतो तुम्ही पाप करणार नाही. ज्यांच्या इथं वचन आहेत ना ते पापात जगतायत आजकाल. ज्यांनी खूप बायबल वाचलं, अभ्यास केला, डिग्र्या पण प्राप्त केल्या, तरी सुद्धा पापात आहेत. का? कारण वचनाला इथे जागा दिली. वचनाला कुठे जागा दिली? डोक्यात. शास्त्री, परुषी, याजक यांनी येशूचं कधी ऐकलं का? ऐकलं का? येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर कोणी खेळलं? रोमी सरकारने का शास्त्री पुरुषांनी? याचकांनी. बरोबर आहे ना? का बरं? कारण यांनी कधीच येशूचं वचन इथं घेतलं नाही. कुठपर्यंत ठेवलं? त्यांना कधी देव कळला नाही, कारण देवाच्या वचनाला त्यांनी इथं जागाच दिली नाही कधी. जक्कयासारखा पापी व्यक्ती येशूचं ऐकत होता, जक्कय बदलून गेला. हालेलुया. व्यभिचारी स्त्री येशूचं वचन ऐकलं, ती बदलून गेली. शेवटच्या क्षणी एक चोर होता. चोर कोण? त्या चोराने येशूला बघितलं आणि येशूचं ऐकलं, तो सुद्धा बदलून गेला. हालेलुया. पण हे शास्त्री पुरुषी स्वतःला धार्मिक समजायचे तरी सुद्धा बदलू शकले का? कारण देवाला त्यांनी कुठे जागा दिली नाही? हृदयात. वचनाला कुठे जागा दिली नाही? म्हणून दावीद म्हणतो, हे देवा मी तुझे वचन माझ्या मनात जपून ठेवले की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. देवाची इच्छा आहे की तुम्ही पाप करू नका. आणि बायबल म्हणतं जो देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो, मला तुमचा पिता व्हायचंय, तुम्हाला माझी लेकर करायचे. आमेन. हे नातं जोडायचं देवाला आपल्याशी. या 3 दिवसामध्ये मला विश्वास आहे की परमेश्वर हे नातं जोडूनच राहील. आमेन. किती जणांना विश्वास आहे? देवाची लेकरं व्हायचंय ना? नीट लक्ष द्या प्रिया. या 3 दिवसामध्ये ना ऐकायला या. काय करायला या? जे असेल ते ऐकायचं. आमेन. नाही आवडलं ना, राग आला ना, 2 भाकरी जास्त खायच्या घरी जाऊन. हा, माझ्या नावाने. समजलं का? पण वचन ऐकायचं. आमेन. आणि त्या वचनाचा स्वीकार करायचा. हालेलुया. कारण मी परत सांगतो, सरळ ऐकणं आपल्याला सवय नाहीये. आणि या 3 दिवसात आपल्याला काय ऐकावं लागणार आहे? सरळ. कोणाबद्दल नाही? देवाबद्दल नाही, स्वतःबद्दल. बोला, कोणाबद्दल?
आपल्याला स्वतःबद्दल ऐकायची सवय नाही. नाहीये. याचं त्याचं सांगा आम्हाला. इकडे बघा, चांगलं कोणाबद्दल ऐकायला आवडतं? स्वतःबद्दल का दुसऱ्यांबद्दल? हा? चांगलं कोणाबद्दल आणि वाईट कोणाबद्दल ऐकायला आवडतं? हा? दुसऱ्याबद्दल चुगली सांगा लगेच. अशी हत्तीसारखी मोठे कान. बरोबर. चांगल्या गोष्टी सांगा, आमच्याबद्दल सांगा, वाईट सांगा. ऐकून ना ऐकल्यासारखं करता. माझ्यासाठी थोडी होतं. अनेक लोक वचन ऐकतात आणि म्हणतात बाहेर जाऊन त्याच्यासाठी बोलले बरं का, आपल्यासाठी नव्हतं, त्याच्यासाठीच होतं. नाही, वचन कोणासाठी आहे? माझ्यासाठी. बोला कोणासाठी? बोला माझ्या मागे. वचन माझ्यासाठी आहे. हालेलुया. परमेश्वर फक्त आपल्याशी बोलेल. आमेन. म्हणून या 3 दिवसामध्ये आपण स्वीकारायचं. याच्या त्याच्यावर हा बदामी नाही खेळायची. तो बॉल घेतो, आम्ही लहानपणी खेळायचो, एकमेकांच्या पाठीवर मारायचा. आपल्या हातात आला का दुसऱ्याला मारून फेकायचा. खेळले का कधी? आजकाल ख्रिस्ती लोक चर्च मध्ये हेच खेळतात की वचन आपल्याकडे आलं का दुसऱ्याला मारून फेकतात. हे त्यालाच होतं. समजतंय का? बायबल म्हणतं उठ प्रकाशमान हो, प्रकाश तुझ्याकडे आला. देव कोणाला प्रकाशमान व्हायला लावतो? ज्याच्याकडे प्रकाश आलेला आहे. आपण काय करतो माहिती का? दुसऱ्याला प्रकाशमान करतो. लहानपणी तुम्ही आरशाचा खेळ खेळलेत का? सूर्याची किरण आरशावर जेलायचे, दुसऱ्याच्या तोंडावर चमकायची ना. आपण बघा ते लहान लेकर आरसा घेतात आणि सूर्याची किरण त्याच्यावर येतात, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर चमकवतात. आजकाल ख्रिस्ती लोक स्वतःचा प्रकाश येतात, दुसऱ्याच्या तोंडावर चमकवतात. स्वतः प्रकाशित नाही होत, दुसऱ्याला म्हणता हे तुझ्यासाठी होतं, माझ्यासाठी, कारण मी तर चांगलं आहे. मी काय आहे? चांगलं आहे. लक्षात घ्या. जगात प्रत्येकाला वाटतं मी काय आहे? म्हणून या आरशासमोर उभं राहा. कोणत्या आरशासमोर? या बायबल नावाच्या आरशासमोर उभं राहा. आपल्याला कळून जाईल आपण किती चांगले आहोत. हालेलुया. काचेचा आरसा फसवतो, हा आरसा फसवत नाही. हा आरसा आपल्याला सगळं उघड दाखवतो. आमेन. मी किती चांगला, मी किती दयाळू, मी किती प्रेमळ, मी किती चांगलं बोलतो, मी किती चांगलं वागतो, मी काय चांगलं खातो, मी काय चांगलं पितो, माझा किती चांगला स्वभाव आहे, मी किती चांगलं बघतो. हे कोण शिकवतो? बायबल. हा आरसा. हालेलुया. आणि या 3 दिवसामध्ये याच आरशासमोर आपल्याला उभं राहायचंय. आमेन. विश्वास ठेवा, आपल्याला देवाची मुलं व्हायची. आमेन. आणि देवाचं वचन होतं, जो देवापासून जन्मला आहे तो पाप करत नाही. सर्वात पहिली गोष्ट की आपल्याला पापापासून दूर व्हायचंय आणि पाप सोडायचंय. हालेलुया. मी जास्त पुढे जाणार नाही कारण मला पण वेळ नाही. हा वेळ झालेला आहे. मला 8:30चा टाइम दिला होता, तो 1 तास इथे संपलेला आहे. आमेन. विश्वास ठेवू, उद्या परत एकदा परमेश्वर आपल्याशी बोलेल. आमेन. प्रार्थनापूर्वक यायचं आणि देव आपल्याशी बोलेली प्रार्थना करा आणि उद्या आणि परवा परमेश्वर आपल्याशी बोलेल हा विश्वास ठेवू. हालेलुया. डोळे आपण बंद करून आपण प्रार्थना करायचं. धन्यवाद तुझ्या लेकरांसोबत प्रभू, तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलता. माझ्या देवा, केवळ ऐकणारे नाही पण त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला तुझ्या इच्छेप्रमाणे चालवतो. पापापासून सोडव परमेश्वर. तुला न आवडणाऱ्या गोष्टी, चुकीचे स्वभाव आमच्यातून काढतो. शरीर की शोभन, शैतान की सारी ताकत पर, शरीर की अभिलाषाओं पर, शैतान की सारी ताकत पर विजय में पाओ, जय में पाओ, विजय में पाओ, जय में पाओ, ताकि पवित्र मुझे बना दे प्रभु, शुद्ध मुझे कर दे प्रभु, ताकि तेरे
धन्यवाद माझ्या देवा. खरंच परमेश्वर पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य करतो. स्वतःशी लढण्यासाठी आम्हाला सहाय्य करतो. पापापासून मुक्त होण्यासाठी प्रभू आम्हाला कृपा दे की जेणेकरून आमच्या जीवनाद्वारे ख्रिस्त दिसावा असं तुझी लेकरं म्हणून ओळखण्यासाठी तू आम्हाला सहकारी मदत करतो. कारण तुझं वचन सांगतं जे देवापासून जन्मलेले आहे ते पाप करत नाही. आणि म्हणून दे बापा पाप सोडण्यासाठी प्रत्येक तुझ्या लेकराला आम्हा सर्वांना तू सहकारी मदत कर. जे वचन आज पेरलं गेलं 30 पट 60 पट आणि 100 पट फळ देणार असेल. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आहे तुलाच देऊ. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून आमेन.